पंढरपूरमध्ये नव्यानं सुरू झालेले SR कॅफे मध्ये सुदामाचे पोहे मिळतात. कोणी पंढरपूरकर असेल तर ट्राय करून बघा कसले आहे ते. तर राम मंडळी, दुपारी रानात एक नवीन पक्षी दिसला शुभ्राला. तो दाखवण्यासाठी मी ते चाललो होतो, तेवढा तो पक्षी उघडून गेला. आलो माघारी. मग नंतर मला पिसे काकांना घेऊन पंढरपूरला जायचं होतं. त्यांच्या एक पाहुण्याला भेटायचं होतं त्यांना. मग पंढरपूरमध्ये पोहोचलो. इकडे वाकरी रोडला जायचं होतं, तेवढ्यात ते सफरचंद घेण्यासाठी थांबले. तेवढ्यात माझं लक्ष इकडं सर्कसच्या बोर्डकडे गेलं. पंढरपूरमध्ये सर्कस येणार, एक नंबर काम झालं. मग हे सफरचंदाचा दर काय पण सांगतात. त्यांना वाटलं की आम्ही लांबचे आहेत म्हणून की काय, शेवटी घेतले आणि निघालो वाकरी रोडने पुढे. मग पोचलो आम्ही ह्यांच्या पाहुण्यांच्या घरी. रानात होतं घर, मस्त वातावरण होतं इथलं पण. मग पंढरपूरमध्ये KBP कॉलेजच्या शेजारी ह्यांच्या पाहुण्यांचं सुदामाचे पोहे आणि SR कॅफे हे नाश्त्याचं दुकान होतं, तिथे गेलो. मग त्यांनी आम्हाला चहा पाजला आणि नव्याने बिझनेस मस्त चालू आहे असं सांगितलं. कोण पंढरपूरकर असेल तर अवश्य भेट द्या एकदा. मग आम्ही आमच्या मामीच्या घरी गेलो आणि हा अभिषेक मांजराचं पिल्लू आणलं होतं. त्याला खूप प्रेम आहे प्राण्यांवर आमच्या अभिषेकचं. मग मामींच्या घरून येताना त्यांनी श्लोक आणि शुभ्रासाठी गुलाबजामुन आणि त्यांच्या झाडाचा एक आंबा दिला. श्लोकला तर लगेच खाण्यासाठी तयारच होता. मग बघा आमच्या शुभ्राने कसली मस्त मेहंदी काढली. एक लाईक बनते आमच्या शुभ्राच्या मेहंदीसाठी. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. राम राम.